गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. शनाया कुठे? शनाया काय दिसत? राधिकाने काढून टाकलं की काय? नाही पण तसं झालं असतं तर ऑफिसमध्ये काहीतरी गॉसिप झालंच असतं. राहुल कुठे जाणार आहे जाऊन जाऊन केड्याच्या घरी लोळत असेल, नाही तर गेली असेल पुण्याला आईकडे. सोड, मला ही चिकार काम आहे. आधीच डोकं फिरलंय, त्याच्यात अजून ताप नको डोक्यात. यार काय डेंजर बाई आहे यार ही. काहीच करू देत नाही मला. एक तर सगळा माझा टॉक टाइम संपवला. ती शनाया मला फोन देत होती तर फोन हिसकावून घेत. आता गुरुला फोन कसा करू मी? तर काय मामाची पर्स, नाही सॉरी ममाची पर्स. आता या पर्स मधून हवे तेवढे पैसे काढतो आणि रिचार्ज करतो मस्त 500चा. पप्पाच्या पर्स मध्ये हात घातलास ना? बाळ दुसरं काय बेबी. यु नो ह्याच्यासारख्या चोरांसाठी मी ना नेहमी माझ्या पर्स मध्ये एक ट्रॅप लावून ठेवते. त्याला काय म्हणतात माहितीये का? माउस ट्रॅप. माउस ट्रॅप? मी काय म्हणते रे का? बोका आहेस बोका लबाड. नको ना काढ नाही. परत पर्स मध्ये हात घालशील का? नाही, माझ्या पर्स मध्ये हात घालता नाही 10 वेळा विचार करीन मी आता. एक मिनिट आणखी नाही. यापुढे इथे काय घडतंय ना ते गुरुला कळता कामा नाही. कबूल? कबूल कबूल, सगळं कबूल मामा. बघू. सॉरी हा, सॉरी केड्या, पण तू परत असं करशील ना तर मी असंच करेन. अरे कुणी नाही. तुला आईस्क्रीम पाहिजे? जा आपल्या तिघांसाठी आईस्क्रीम घेऊन ये. ओके मी चढू? केड्या बाय. मम्मा तू काय म्हणत होती? तुझ्यासाठी ना एक सॉलिड लिपस्टिक आणली आहे. मला दाखव ना. घे ना. हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. सेम टू यू. थँक्यू. हॅपी अॅनिव्हर्सरी काका. अॅनिव्हर्सरी. थँक्यू. गोड दिसताय दोघं. बापरे गोड आहेत. कमाल आहे ना. किती वर्ष झाली असेल त्यांच्या लग्नाला, आणि बघ ना प्रेम अजून इतकंच फ्रेश आहे. हो रे. मला ना या पिढीचं आश्चर्य वाटतं यार आनंद. म्हणजे बघ ना, आता ह्यांच्या वेळेलाही प्रॉब्लेम्स असतीलच ना यार, पण काय टिकवले रे संसार या सगळ्यांनी. मैंने देखे हाँ, मतलब शादी के 20 साल के बाद भी डिवोर्स देते हुए कपल्स को देखा है मैंने. हो. अरे लोगों के बारे में क्या बोल रहा है? आपला समोर उदाहरण आहे. गुरु आणि राधिका बहिणी 10 वर्ष झाली तरी डिवोर्स घेतात. आनंद यार, म्हणजे मी हे तुला सांगणारच होतो. राधाची काळजी घे. खूप खूप एकटी पडली आहे. मी अरे सम्या, त्यांची काळजी जितक्या छान पद्धतीने तू घेऊ शकतोस ना तसं कोणीच करू शकत नाही. तसं काही नाहीये. काय तसं काही नाहीये? तसंच आहे, पण हे तुला कळत नाही. कळत नाही म्हणजे आता ना मी तुला इनडायरेक्टली काहीच बोलणार नाही, सगळं डिरेक्टली बोलतो. ठीक आहे? मी तुला एक प्रश्न विचारतो, मला स्पष्ट उत्तर देश. काय यार आनंद, आता तुझ्या बरोबर नाही खरं खरं बोललं तर कोणाबरोबर बोलणार? बोल ना, विचार. वहिनींसोबत आयुष्यभर राहणार, त्यांची साथ देशील, त्यांच्याशी लग्न करू. तू काय बोलतोय आनंद? कळतंय का तुला काही? हा, आपलं काही काही कुठलाही विषय काढायचा काय उगाच? अरे यार आनंद, मित्र होते यार आपण तिचे.
कुठल्या परिस्थितीतून जाते आपल्याला माहिती आहे ती. डिवोर्स होणार आहे यार दोघांचा आता. आणि काय परिस्थिती काय आहे, तू काय काही आपलं बोलायचं काय उगाच. पुन्हा परिस्थिती अशी आहे म्हणूनच तुला विचारतोय. वहिनींचा एकटेपणा बोलण्याने कमी होणार नाहीये. ते तू दूर करू शकतोस त्यांच्या बरोबर राहून. आनंद यार, तू ना वाटेल ते बोलतोय बघ. तू चुकीचा ट्रॅक पकडलायस. हा नाही अजिबात. तू ज्या ट्रॅकवर आहेस तिथे जाऊन मी थांबलोय. नाही म्हणजे जे जे तू मला सल्ला देत होतास जेनीसाठी, त्याच सल्ला तू स्वतःला दे ना वहिनींसाठी. नाही यार, तू काय बोलतोयस यार. या प्रश्नाचं उत्तरच नाही माझ्याकडे. काका जरा बिल द्या लवकर. उत्तर आहे तुझ्याकडे पण तू ते स्वतःला देत नाहीयेस म्हणून हा प्रॉब्लेम होतोय. तू दे हे स्वतःला उत्तर म्हणजे तू मान्य करशील की तुझं राधिका वहिनीवर प्रेम आहे. पास आनंद, पास. इनफ. त्या विषयावर मला नाही बोलायचंय, कळतंय का तुला. नाही बोलायचं मला. समय आणि तू जिनी बरोबर करतोस ना लग्न, करतोस ना ते तू कर लग्न. मला नको मध्ये खेचू. अहो बिल दे ना. सम्या बिल पण बनवता का तुम्ही. सम्या ऐक ना. सम्या 2 कॉफीचं घे. म्हणजे लग्नच करायचं नाही असं ठरवलंयस का तू. वहिनींच्या आठवणी कीप द चेंज. वहिनींच्या आठवणी जन्मभर जुळणार. सम्या सम्या ऐक. सम्या बोल माझ्याशी. सम्या मला खरं सांग म्हणजे तू लग्न करणारच नाही असं ठरवलंयस का तू. हो. म्हणजे वहिनींचा आठवणीत तू आयुष्यभर जुरत राहणार. अरे काय बोलतोयस तू. तुझं तुला तरी कळतंय का. काहीतरी उगाच बडबड करायचं. एक सेकंड. आय एम सॉरी. आता मला कळलं तुला काय म्हणायचंय ते. एका डिवोर्स झालेल्या बाईसोबत, एक मूल असलेल्या बाईसोबत तुला लग्न करायचं नाही. इट्स ओके. काय बोलतोयस यार आनंद. तसं नाहीये रे बाबा काही. तसंच आहे. अरे बघ मला या विषयावर बोलायचं नाही आनंद, कळतंय का. मला नाही बोलायचं या विषयावर. का पण. अरे आधीच राधाला डिवोर्सचं टेन्शन आहे. तू काय बोलतोय. अरे कसला डिवोर्सचं टेन्शन. अरे त्यांचा डिवोर्स आधीच झालेला आहे. हे फक्त आता जे काही होणार ते फक्त कागदीपत्र आहे. तुला कळत नाहीये का आनंद. हा कळत नाहीये का तुला. मला नाही बोलायचं या विषयावर, कळतंय का. मला नाही बोलायचं. का पण. तुझं असं म्हणणं आहे का की आम्ही राधिका वहिनींना ओळखूच शकलो नाहीये. हा हो, कारण तुम्ही ना कोणी राधाला अजून पुरतं ओळखलंच नाही. तिचा जीव गुंतलाय अजून गुरुमध्ये. अरे तेच तर समजवण्याचा प्रयत्न करतोय की चुकीच्या माणसात जीव गुंतला ना त्यांचं. जो माणूस त्यांची फिकीर करत नाहीये तशा माणसात जीव गुंतून काय मिळणार आहे त्यांना. तेच मिळत राहणार, दुःखी होत राहणार. अरे राधिका वहिनींना पण आनंदीत जगण्याचा अधिकार नाहीये का. आणि चुकीच्या माणसात जेव्हा आपण आपल्या भावना गुंतवून ठेवतो ना तर ते आपण स्वतःवर नाही. इट्स इनजस्टिस टू आवरसेल्फ. हे तू समजव वहिनींना प्लीज. मी नाही समजवू शकणार पेक्षा मी नाही समजवणार. हा ओके. मग ढकल त्यांना त्या आगीत आणि गप्पच राहतो आता. आणि ना निघून जा त्यांचा लाईफ मधनं. काय बोलतोयस यार आनंद. काय बोलतोयस तू. अरे खरं बोलतोय का. का रे पटत नाही का खरं बोललेलं. सांग ना. अरे निघून जा त्यांच्या लाईफ मधून. हेच खरं आहे. कारण तू सुद्धा त्यांना फक्त त्रासच देतोयस. आनंद यार तू गप्प बसाईक आता. आपल्या आयुष्यात खूप लोक असतात पण एक व्यक्ती असते ती खूप स्पेशल असते. आणि त्यांच्या आयुष्यात ती स्पेशल व्यक्ती तू आहेस. प्लीज एक्सेप्ट कर सम्या. स्वतःशी तरी खोटं वागू नकोस. नाही यार आनंद. अजून तेच नाही झालं. मला जे बोलायचं होतं ना मी सगळं सांगितलं तुला. आता तुला वाटेल ते कर. दीक्षा. अरे आनंद यार तुला बाई एवढ्या लवकर काळोखाई झाला. वाजले बाप्पा. पहा बरं किती पटापटा वेळ निघून जातो. पोरं यायचे, देवापाशी दिवा लावायचाय, पोरांसाठी चहा मांडायचाय. का करू बाई. कामामध्ये दिवस कसा निघून जातो कळतही नाही. आली का. एकट्याच कोणाशी बोलताय. काही नाही. पहा बरं कसं अंधारून आले ते. दिवस कसं पटकन निघून जाते नाही कळतही नाही. तुम्हाला दिवसभर काम पडतं ना म्हणून असं वाटत असेल. त्याचं का ग. काही नाही मला माहितीये ना. काही नाही काय. अथर्वच्या मागे धावून पार कंबर मोडते. घरात हसवणारा तोच तरी काय दुआभास. आहे कुठे तो. नेहाकडे गेलाय ना अभ्यासाला. बोलावू का. नाही नको आई. त्याच्यासाठी त्याला आवडतात म्हणून चिक्कू आणले. बरं भाई आवडतात बाई त्याला. हो तरी बरं सगळी फळं खातो. तरी रोड आहे पोट्ट. हो ना आई.
फ्रेश होऊन येते हा. बर मी चहा मांडते बरं, दिवा लावते आणि आला व चहा मांडते थांब. आई कसं बरं वीज काहून बरं असं केलं तू? थोडा वेळ थांबला असता का बिघडलं असतं का? का बरं दिवा विजला ना? अपशकुन असते दिवा विजणं म्हणजे. आता काय अपशकुन व्हायचं बाकी झालं तेवढं काय कमी आहे का? भयान मोठं. हॅलो अथर्व, कसा आहेस? हो का? मामा कुठे आहे? बरं बरं बरं. आणि मामी मामी काय करतेय? बरं मामीला त्रास द्यायचा नाही, सांगेल ते ऐकायचं. तुझे काय करतोय? अभ्यास करतोय ना? तू पण अभ्यास कर. चल ठेवते, नंतर करते फोन. हा जिथे जातो तिथे ऍडजस्ट होतो पोट्टा. येऊ का मॅम आत? रेवती तू ये 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 इकडे. कशी काय? अगं मीटिंग होती म्हणून आली. ये बस. बरं झालं तू आलीस. काय सांगू? चहा कॉफी? काय कॉफी? काहीही नकोय मला, सगळं झालंय आता. पण तुला काय झालंय? काय? बरी आहे मी, काही झालं नाही मला. राधिका तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय काहीतरी झालंय. काय झालंय? नेहमीच सध्या खूप भांडणं होत आहेत आमच्यात. घरात भांडणं, ऑफिस मध्ये भांडणं. आमचा डिवोर्स होणार म्हणून आईंनी पण खूप मनाला लावून घेतलंय. सारख्या मला सांगत असतात. रेवती मला खरंच काही सुचत. एक मिनिट. हॅलो, बोला बोला गार्गी मॅडम. अगं तुझ्या सासूबाईंचा फोन आला होता. काय? तुला हे सगळं माहीत असावं म्हणून सांगितलं तुला. नाही मी त्यांच्या भावना समजू शकते, पण या सगळ्यामध्ये तुझा काय निर्णय? मॅडम मी तुम्हाला सांगितलंय, मी माझ्या निर्णयावरती ठाम आहे. मग ठीक आहे. थँक्यू थँक्यू मॅडम. काय झालं? रेवती, आईंनी परस्पर फोन केला गार्गी मॅडमना. सांगत होत्या की हा डिवोर्स होऊ नये यासाठी प्रयत्न कर. मला ना खरंच काही कळत नाही. कधी कधी ना चिडचिड होते माझी. हे बघ तू चिडचिड करू नकोस. रागाच्या भरात आईना काहीतरी बोलशील आणि त्यांना त्रास होईल त्याचा. रेवती मी असं का करीन? नाही मी असं काही नाही करणार. पण रेवती म्हणजे मी आईंच्या भावना समजू शकते, पण आई मला समजून घेत नाही. आणि मला काय वाटतंय हे मी आईंना कसं समजावून सांगू हे मला कळत नाहीये. हे बघ, हे असलं काहीतरी बोलायचं असेल ना तुला तर मी आत्ता निघते. रेवती मला ना खरंच खूप भीती वाटते. सारखं धडधडतं. सगळं नीट होईल ना ग? सगळं नीट होईल, काळजी करू नकोस. तू शांत राहा. का बाई लागत नाही फोन याही ना? करू बाई, मला तर काही कळतच नाही. का करू देवा, सांभाळ. चूक केली बा मी आज. नक्कीच बोलावलं बाई. सरिता अहो काय झालं असं स्वतःशीच काय बोलताय? टेन्शन आलंय हो नानीजी. आता काय झालं? बसा बसा बरं आधी. काय झालं सांगा. का बाई काय झालं सरिता बहिणी? अहो सांगा ना. याईनं फोन लावते, लागत नाही. अथर्वही घरात नाही.
हे दोघे तर घरात नसतेतच. एकटे एकट्यात नको ते विचार डोक्यामध्ये येते, मन असं घाबर होते. कमाल करता सरिता वहिनी. अहो तुम्हाला किती वेळा सांगितलंय माझ्याकडे येऊन बसत जा, जरा गप्पा मारू. इथे एकट्या बसता आणि नाही ते विचार करत राहता. का करू मग सांगा बरं. हे मा पोट्ट असं वागते, 1000 चुका करते. मी चुका करते. राधिका चांगलीच जाफरणार आहे, फार रागावणार आहे माझ्यावर. का काय झालंय? राधिकाची ती वकिलीन बाई आहे ना गी, त्यासोबत मी आज बोलले. तिला घरी बोलावलं होतं. सुरताची राधिकाची कोर्टाची तारीख पडली ना हो, घटस्फोटाची. हे हिअरिंग आता फायनल असेल. यावेळी निकाल लागेल कोर्टाचा. तेच तर व्हायला नकोय ना हो. मला त्या दोघांचा घटस्फोट व्हायला नकोय ना हो. माझा माझ्या सुनेवर विश्वास आहे. बाई राधिकाच माझ्या निगरगट्ट भरकटलेल्या मुलाला कुर्दातला वटकीवर आणू शकते. मी काहीतरी करत, काही उपयोग झाला नाही. पाय नाराज झाली, मायावर गेली. नाराज होतील नाही तर काय. कशाला तुम्ही असं सगळं करताय सरिता वहिनी? मुलं मोठी आहेत आता, सज्ञान आहेत, त्यांचं भलं बुरं त्यांना कळतंय. नाही पडायचं आपण त्यात. जीव राहते का? तुम्ही पडल्या नसता का भांडणामध्ये पंकज आणि संविधाच्या? ते बरोबर आहे. अहो पण आता कोर्टाची तारीख आली आहे ना. तुम्ही हे असं अविचाराने राधिकाला न सांगता त्या वकीलबाईंना घरी बोलवलं, त्यांच्याशी बोललात. का असा विचार करताय हो? आणि खरं सांगायचं ना तर आपल्या हातात काही नसेल तेव्हा त्या वरचा आहे ना बसलेला, त्याच्यावर सोडावं सगळं. हो ना, मग त्यावरच सोपवते ना. त्यालाच तर हात जोडून विनंत्या करत होते, सोडो बहा किडा. सरिता वहिनी, जो आपल्याला संकटात टाकतो ना तोच त्यातून वाचवतो सुद्धा. विश्वास ठेवायचा. कधी कोणाला लवकर सोडवतो, कधी कोणाला उशिरा सोडवतो. आपल्याला सगळ्यांना शिकायचं असतं ना त्यातून. एक काम करा, तुम्ही चला बरं माझ्याकडे चला, मी चहा करते मस्त. आणि मग आपण ते देऊळ आहे ना साईबाबाचं, तिथे जाऊन बसूया सोसायटीच्या बाहेरच. चला चला, काही ऐकत ना. थँक यू बेबी. Cheers. What, mama? बरं मला सांग, आता तुझं पुढचं काय प्लॅन आहे? जानू बेब, मला आधी सांग तिथली परिस्थिती काय, म्हणजे तुझा गॅरीवर ट्रस्ट किती आहे? ट्रस्ट होता मम्मा, ट्रस्ट होता. आता आमचं भांडण झालं त्यामुळे आम्ही एकमेकांशी बोलत पण नाही. हेच मला तुझं आवडत नाही. What? मी काय केलंय? हे बघ, आय वॉज फायटिंग फॉर माय सेल्फ. ओके, व्हॉट फायटिंग फॉर माय सेल्फ? माय फूट. हे बघ, आपल्याला काही मिळवायचं असेल ना तर त्यासाठी वेगळे मार्गही असतात. मग आता तूच मला सांग मी काय करू. आणि मी इतके वेळा तुला फोनवर आधी विचारलं तेव्हा तर कधी आन्सर केलं नाही. शनू बेबी, तू फोनवर काय सांगायचीस ना मला काही कळायचं नाही. तू आता मला नीट सांग ना, म्हणजे मला कळेल कोणाला नेमकं टार्गेट करायचं, गुरुनाथला की त्या राधिकाला. हॅलो, दोघांनाही टार्गेट करायचं. ओके, कारण दोघांनी मिळून मला त्रास दिला. पण नेमकं कल्प्रिट कोण आहे ते कळत नाहीये ना. एकदा माझ्या हातात त्या सुभेदार फॅमिलीचे वीक पॉइंट्स लागू देत. बघ मी तिथे जाऊन काय करते. व्हॉट? एक मिनिट, तू तिकडे जाणार आहेस? गुलमोहर मध्ये जाणार आहेस? येस शनू बेबी, आणि तुला पण माझ्या बरोबर तिथे यायचंय. सिरियसली जरा तोंड ओळख तरी करून घेऊया या सुभेदार फॅमिलीशी. बरं मला सांग, तुझ्या एंगेजमेंट नंतर तिथे काय काय घडलं? काय तुझं शन्या? चल निघू. मी ही पार्टी स्पॉइल करायला आली, पण फक्त पार्टीच नाही, मी तुझं लाईफही स्पॉइल करायला आली. पण जर समजा तू आणि मी एकत्र आलो ना तर आपण दोघी जणी मिळून यांना नक्कीच धडा शिकवू शकतो. बोल, आहेस तयार?
तू म्हणशील तसंच मी कर. चित्रावहिनी आपल्याला बघतीये, तुला इथनं लगेच निघायला लागेल. सगळी इन्फॉर्मेशन राधिकाला पोचवत राहिलीस. नाही आता झालं तेवढं बस झालं. आपलं ब्रेकअप झालंय असं समज. असो या. अच्छा, म्हणजे तुझी अवस्था ते काय म्हणतात ना, खुबी का कुत्ता ना घर का ना घाटका. कुत्ता मम्मा कुत्ती होणार ना. त्या राधिका आणि गुरुचा डिवोर्स तर होईलच, पण त्यानंतर तू काय करायचं हे मी तुला सांगणार. मीन्स हो माय पुअर चाइल्ड. आधी तिथे जाऊया, मग तुला कळेलच.